हॅलो एव्हरीवन. सो आम्ही छोटीशी ट्रिप प्लॅन केली होती, जी होती शिर्डी आणि नस्तनपूरला. आम्ही थोडंसं ॲडजस्टमेंट करून घेतलं होतं की डिक्कीमध्ये आम्ही सगळेजण बसून घेतलं होतं. मुलं वगैरे, स्मॉल बॉईज अँड गर्ल्स जे होते ते, आणि बाकीचे मोठे पुढे होते आणि मागे एक जण बसलेलं होतं. सो आम्ही फर्स्ट गेलो होतो नस्तनपूरला, जिथे खूप प्राचीन असं शनी महाराजांचं मंदिर आहे. तुम्ही बघितलं की इतकं छान वाटतं, इतकं हिरवळ आहे सगळीकडे आणि खूप लोक श्रद्धेने तिथे नवस फेडायला पण जातात आणि नमस्कार करायला पण जातात. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. मध्ये मध्ये फोटोग्राफी अलाउड नव्हती म्हणून आम्ही काही फोटो वगैरे काढले नाहीत, बट बाहेरून असं भव्य दिव्य असं ते मंदिर आणि त्याचा परिसर इतका सुंदर दिसतो. त्याचा लुक खूप छान वाटतं असं बघितल्यानंतर. आम्ही सगळ्यांनी तिथे नमस्कार केला, प्रसाद घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही थोडं तिथे थांबलो आणि पूर्ण परिसर असा बघितला, एक्सप्लोअर केला तो परिसर महाराजांच्या मंदिराचा, आणि खूप छान असं वाटलं. तिथे साईडलाच ते हनुमानांचं आणि माता सीता आणि रामांचं मंदिर आहे, छोटे छोटे. तिथे खूप सुंदर असं डेव्हलप केलेलं आहे हे मंदिर. नस्तनपूर जे नाशिक जिल्ह्यामध्ये येतं. तिथे त्या मंदिराबद्दल लिहिलेलं पण होतं. त्यांचं जे प्राचीन इतिहास होता तो लिहिलेला होता तिथे. त्याच्यानंतर निहांत इथे दाखवत होता मला की ते होल आहे, मम्मा इथे होल आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही इथून थोडं रेस्ट केला इथे बसून, बिकॉज खूप हिरवळ होती. आणि मग तिथून आम्ही पुढे चालायला स्टार्ट केलं. आणि हे बघू शकता तुम्ही, इतके जुने, इतके सुंदर असं सावली वगैरे होती तिथे छान अशी, आणि अप्रतिम असं सुंदर टेम्पल जे आहेत, जे डिझाईन आर्किटेक्चर ते आपल्याला दिसतंय. इथे आम्ही सगळेजण चालत होतो त्या हिरवळीमधून आणि खूप छान वाटलं इथे. आणि इथे ते नवसाचं वगैरे असं पूजा वगैरे होते वाटतं इथे. आणि त्याच्यानंतर आम्ही नेक्स्ट प्रवासाला निघालो, जिथे आम्ही गेलो साई थीम पार्कला, जे शिर्डीला आहे. डिवोशनल असं थीम पार्क आहे ते, इंडियामधलं फर्स्ट आहे गेस. खूप सुंदर असं आहे. तिथे गेल्याचबरोबर तुम्हाला फाउंटेन्स वगैरेचा असा शो दिसतो तिथे केलेला, जिथे निहांत आणि त्याच्या कझन्सने खूप मजा केली. आणि त्याच्यानंतर मग आम्ही ट्रेनमध्ये गेलो आणि मग तिथे जे त्यांनी प्रतिकृती स्वीकारलेल्या आहेत, प्रत्येक देवाच्या जे मोठे मोठे देवस्थान आहे भारतातले, त्याच्या प्रतिकृती साकारलेल्या होत्या तिथे. खूप सुंदर असं देखावा, खूप सुंदर असं आर्किटेक्चर, सगळं खूप सुंदर केलेलं होतं. आणि ह्याचे तिकीट्स आम्हाला 499 लागले होते फॉर द अडल्ट्स. 499 होतं, म्हणजे ऑलमोस्ट 499 फॉर द स्मॉल चिल्ड्रन्स अँड 699 फॉर द अडल्ट्स असं होतं. खूप छान असं देखावा केला होता त्यांनी. हे मुंबईचा डबेवाला वगैरे त्यांची प्रतिकृती होती आणि सगळं असं दाखवलं, CST वगैरे दाखवलेलं होतं. असं प्रत्येक ठिकाणी असं सुंदर असा देखावा तिथे साकारलेला होता, जो बघून खूप सुंदर असा दिसत होता. तुम्ही बघू शकता सगळेजण खूप छान एन्जॉय करत आहेत आणि सगळ्यांना मजा येते. कधीतरी अशी ट्रिप, फॅमिली ट्रिप प्लॅन करायलाच हवी, जे छान वाटतं. लहान मुलांसाठी चांगले हे, म्हणजे त्यांना आपल्या संस्कृतीचं समजतं असं. इस मंदिर के द्वार वरती बघ ना, ब्रिज आहे ना तो, किती सुंदर दिसतो. जो इस मंदिर का उल्लेख महाभारत, भागवत पुराण, पद्म पुराण, इन सभी ग्रंथों में पाया जाता है. तो आइए दर्शन करते हुए श्री बद्रीनाथ जी के. मेन म्हणजे प्रत्येक
ठिकाणी थांबून त्यांनी जे त्याच्याबद्दल माहिती दिली आहे, ते जे त्यांनी साकारलेलं जे आहे मंदिर असू दे किंवा एखादं घाट असू दे, त्याच्याबद्दल त्यांनी माहिती दिली. ते इतकं सुंदर वाटतं की आपल्या मनापासून वाटतं की नाही, आपण देवाच्या दारीच गेलेलो आहे, मंदिरातच आहे, तशी फिलिंग येते. आणि जे लहान मुलांसाठी आय थिंक खूप सुंदर अनुभव असतो. त्यांना आपल्या देवांबद्दल किंवा आपल्या वास्तूंबद्दल जे आपल्या इंडियामध्ये आहेत, भारतामध्ये आहेत, त्यांच्याबद्दल त्यांना माहिती मिळते त्या गोष्टींबद्दल. लस्सी बनाते किलो स्वर्ण अर्पण करके दरबार साहिब को सोने से सजाया था। ये अकाल तख्त है तो ये है गुरु ग्रंथ साहिब। वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतेह, जो बोले सो निहाल, सत श्री अकाल। जगन्नाथ मंदिर, जिसमें बसे हैं साक्षात भगवान श्री कृष्ण यानी जगन्नाथ, भगवान जगन्नाथ का मंदिर सुप्रसिद्ध 4 धामों में से और 4 धाम की यात्रा की शुरुआत भी यहीं से की जाती है। सन 1174 में कलिंग देश के राजा अनंत वर्मा ने इस मंदिर का निर्माण करवाया था और तब से भगवान जगन्नाथ की रथ यात्रा पूरे विश्व में विख्यात है। पार्वती का रूप है, उनके मंदिर का ये 1000 स्तंभों का तालाब है। 2500 वर्ष पुराने इस मंदिर के 50 मीटर ऊंचे 14 गोपुरम वास्तुशिल्प के सौंदर्य का प्रतीक है। इस मंदिर में 35,000 मूर्तियां हैं और यहाँ दर्शन के लिए रोज हमारे प्राचीनतम मंदिरों में से एक है। इस मंदिर में और अन्य भाषाओं में इतिहास बताने वाले 604 बालाजी मंदिर और 70,000 से भी अधिक भक्त यहाँ श्री बालाजी का दर्शन करने आते हैं। तो आइए हम भी श्री बालाजी के दर्शन करके उनका आशीर्वाद प्राप्त करते हैं। आणि मग सगळ्यात शेवटी आपल्याला साईबाबांचं दर्शन ते करून देतात, जे इतकं सुंदर दिसतं की मनातून ऑटोमॅटिकली आपल्याला असं वाटतं की आपण साईबाबांसमोरच उभे आहे. ते खूप सुंदर होतं, खूप सुंदर. सो त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो लंका दहनचा शो बघायला, जो 5D मध्ये होता. इतका सुंदर एक्सपिरियन्स असतो तो बघायचा 5D मध्ये, आणि फॅमिलीसोबत आणि मुलांसोबत बघणं म्हणजे ते एक अप्रतिम असा अनुभव असतो. त्याच्यानंतर बाहेर आम्हाला सीता, रामजी, लक्ष्मणजी त्यांचे वेश केलेले दिसले लोक. आणि त्याच्यानंतर आम्ही मग परत अजून कालिया मर्दनचा एक 5D शो होता, ते बघायला गेलेलो होतो. सो त्याच्यानंतर निहांतने फाउंटेन्स एन्जॉय केले, छान दिसलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही एक्स्ट्राचे पिक्स मी इथे टाकून दिलेले आहेत, जे जर तुम्हाला आवडत असेल बघायला तर नक्की एन्जॉय करा बघणं. आणि अशा प्रकारे आम्ही एक फॅमिली ट्रिप प्लॅन केली होती, जी सगळ्यांना खूप भारी वाटलं तिथे जाऊन. आणि सगळ्यांनी खूप जास्त एन्जॉय केलं, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ अँड डू लाईक,